नमस्कार. महाराष्ट्र जनसंवादमध्ये आपले स्वागत. सर्वोच्च न्यायालयानं ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरील अश्लील कंटेंटवर कठोर भूमिका घेतली आहे. नेटफ्लिक्स आणि यूट्यूबसारख्या OTT व व्हिडिओ प्लॅटफॉर्मवर अल्पवयीन मुलांना सहज उपलब्ध होणाऱ्या अयोग्य सामग्रीवर नियंत्रण ठेवण्यासाठी वय पडताळणीसाठी आधार कार्ड वापरण्याची शिफारस करण्यात आली आहे. ही शिफारस सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या घटनापीठानं दिली आहे. कोर्टानं स्पष्ट केलं की कार्यक्रम सुरू होण्याआधी दाखवला जाणारा इशारा पुरेसा नाही, कारण तो काही सेकंदात संपतो आणि कंटेंट लगेच उपलब्ध होतो. कॉमेडियन आणि पॉडकास्टरवर दाखल याचिकांवर सुनावणीदरम्यान कोर्टानं दिव्यांगांच्या अपमानाबद्दल नाराजी व्यक्त केली आणि सांगितलं की अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अर्थ मनमानी नव्हे. न्यायमूर्ती जयमाल्या बागची यांनी सांगितलं की मोबाईलवर कंटेंट एका क्लिकवर समोर येतो आणि अनेकदा इच्छा नसतानाही चुकीची सामग्री दिसते. अशा परिस्थितीत कठोर नियमनाची गरज असल्याचं त्यांनी नमूद केलं. याच पार्श्वभूमीवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी वय पडताळणीसाठी आधार कार्डचा विचार प्रायोगिक पातळीवर लागू करता येईल, असं म्हटलं. मात्र, त्यांनी स्पष्ट केलं की हा सध्या कोणताही आदेश नाही, हा फक्त सल्ला आहे. ऑनलाईन कंटेंटच्या नियमनासाठी एक स्वतंत्र आणि निष्पक्ष संस्था असणे आवश्यक असल्याचंही न्यायालयानं सांगितलं. कारण समाजात संतुलन राखणं महत्त्वाचं असल्याचं कोर्टानं पुन्हा एकदा अधोरेखित केलं. तर सध्या यूट्यूब पाहण्यासाठी आधार कार्ड आवश्यक नाही. पण सर्वोच्च न्यायालयानं दिलेली ही शिफारस केंद्र सरकार आणि नियामक संस्थांसाठी एक गंभीर सूचना मानली जात आहे. यावर तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून सांगा. पाहत राहा महाराष्ट्र जनसंवाद.